श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 38 तारीख 7/9/1951 शुक्रवार रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून फडके यांनी चिठ्ठी पाठवली. त्यात सेक्रेटेरिएट सचिवालय येथील एका मुसलमान कारकुनाने रजेसंबंधी चिडून जाऊन तेथील श्री सामंत असिस्टंट सेक्रेटरी यांस मानेवर सुरीचा घाव केला असे लिहिले होते. थोड्या वेळाने ते तेथेच वारले. तो कारकून सामंत यांच्यावर वार करून परत फिरला व त्याने पाटील यांसही मानेवर घाव केला. पाटील उभा राहिला, तोंडाने राम राम म्हणत होता व बेशुद्ध पडला. तेथील लोकांनी त्याच अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेले. चिठ्ठी आली त्यावेळी योगायोग असा की मी भावार्थ रामायण नित्यनेमाने वाचित होतो व त्यातील प्रसंगानुसार नामस्मरणाचा महिमा चालला होता. श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली. श्री म्हणाले, त्यास रामाचे स्मरण झाले तो खात्रीने दगावत नाही. त्याचे बायकोस घेऊन मी, केशवराव व आजी असे दवाखान्यात गेलो. श्रींनी त्यास आशीर्वाद दिले होते व अगदी घाबरू नये, श्री रामकृपेने बरे वाटेल असे त्यास सांगण्यास सांगितले होते. आम्ही जाण्याच्या अगोदर थोडा वेळ तो शुद्धीवर आला होता. त्याचेवर सरकारी पहारा होता. मंत्री येऊन जात होते. व्यवस्था उत्तम होती. पाटील यास श्री महाराजांचा निरोप सांगितल्यावर त्याला धीर आला. त्याची मंडळी जवळच त्यांच्या ओळखीपैकी होते तेथे राहिली. आम्ही घरी येऊन सर्व वर्तमान श्रींना सांगितले. त्या रात्रभर कोणासच झोप आली नाही. फोन पाठवण्याची व्यवस्था केली. त्या रात्री मध्यंतरी तो घाबरला होता. त्याची मंडळी भेटून आली. श्री महाराजांच्या शिवाय सांभाळणारे कोणी नाही अशी त्याची खात्री होती. तो 1.5 महिना दवाखान्यात होता. श्रींचे आशीर्वाद व अंगारा वरचेवर जात होता. तारीख 23/10/51 रोजी संध्याकाळी तो मालाडला आला. प्रथम श्रींचे दर्शन घेऊन घरी गेला. औषध पाणी बरेच दिवस चालू होते. शेवटी त्यास इंजुरी कॉम्पेन्सेशन व नेहमीचे पेन्शन मिळाले. श्री महाराजांच्या कृपेने हल्ली त्याचे उत्तम चालले आहे. सौ बाळूताई दुसऱ्या खेपेस बाळणपणा करता येथे आली. ह्या खेपेस बाळणपणा करता दवाखान्यात न जाता घरीच व्हावे असे तिला फार वाटे. त्याप्रमाणे तिने श्री महाराजांना सांगितले. माझे जवळही तसेच तिने सांगितले. पण डॉक्टर व इतर सर्वांचे म्हणणे दवाखान्यात डॉक्टर पाथरकर यांच्या ओळखीने सुखाचे होईल, म्हणून दवाखान्यात होणे बरे. श्री महाराजांना सांगितल्यावर त्यांनी तिला, तू अगदी काळजी करू नकोस, स्वस्थ राहा, काय होते ते पाहू असे म्हणाले. तिची प्रकृती दाखवण्याकरता सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अरोस्कर म्हणून होते, त्यांच्याकडे डॉक्टर पाथरकर यांनी तिला पाठवली. त्यांनी तपासली व सर्व ठीक आहे म्हणाले. ती तेथून घरी आली. प्रकृती बरी होती, पण रात्री 1 वाजता तिला अस्वस्थता वाटली. श्रींस विचारता, इतके रात्री दवाखान्यात नेणे बरे नाही, थोडा वेळ वाट पाहावी म्हणाले. बोरिवलीस एक चांगली सुईण सौ अहिल्याबाई होती. ती आमच्या घरातील सर्वांच्या ओळखीची होती. तिला बोलावून आणली. ती पहाटे 4च्या सुमारास आली. तिनेही दवाखान्यात नेणे बरे, वेळ नाही असे सांगितले. मोटारची सर्व व्यवस्था झाली. मोटार दारात उभी राहिली. त्यावेळी पहाटे 5:30 वाजता तारीख 18/9/51 तिला कळा येऊ लागल्या, पोट दुखू लागले. तिची अवस्था आता दवाखान्यात नेण्यासारखी नव्हती. श्रींना सांगितले, घाबरू नये, हे अत्यंत स्वाभाविक आहे, निसर्गाला धरून आहे असे म्हणाले व श्रीकृपेने अत्यंत सुलभ रीतीने ती सकाळी 8:59 बाळंतीण झाली. मुलगा श्रीराम झाला. पहिल्या खेपे इतका सुद्धा त्रास झाला नाही. श्रींच्या कानावर घातले तेव्हा श्री म्हणाले, बरे झाले. तिच्या मनाप्रमाणेच पार पडले. श्रींच्या आधारावर निर्भयता आली आणि योगायोग असा की त्याच दिवशी रात्री श्री क्षेत्र काशी येथील भागवत बुवांचे श्री तुलसी रामायणातील श्री रामजन्मावर प्रवचन झाले. श्री येळेगाव येथे श्री तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरता जाण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे नानाचार्य आले. निघण्याचा बेत चालला होता. पण चिरंजीव श्रीराम सौ बाळूताईचा मुलगा आजारी पडला. त्यास मधून झटके येऊ लागले होते. त्यास थोडे बरे वाटल्यानंतर निघण्याचे ठरले.
त्याच तारीख 19/11/51 रोजी येथील मोठे डॉक्टर कोहिलो यांना दाखवले. रात्री 8 वाजता घरी परत आलो. डॉक्टर पाथरकरांच्या ओळखीचे डॉक्टर हिंदळेकर रात्री 11 वाजता येऊन त्याच्या पाठीचे कण्यातून पाणी काढले. त्यांनी सर्व अगदी आपलेपणाने केले. दुखणे थोडे थोडे बरे होत होते. औषधपाणी चालू होते. फिट्स अगदी बऱ्या होण्यास बराच काळ लागतो. ते दुखणे थोड्या प्रमाणात अजूनही 1962 आहे. उपचार चालू आहेत. वराडात श्री महाराज येणार आहेत हे कळल्यामुळे श्रींची मंडळी वाट पाहत होती. त्यांची पत्रे येत होती. मुलाचे दुखणे आता काळजी करण्यासारखे नाही असे डॉक्टरांचे मत पडले. आम्ही सुमारे 10 मंडळी श्रींसह तारीख 26/11/1951 रोजी रात्रीच्या गाडीने निघालो. पहिला मुक्काम मलकापूरला केला. मंडळी पुष्कळ जमली होती. श्रींच्याबरोबर आमची मंडळीही होती. त्यावेळी त्यांस फारच खोकला व दमाही होता. आगगाडीत रात्रभर झोप नाही. तेव्हा श्री महाराजांना सांगितले. श्री म्हणाले, मग कशाला आल्या? हरकत नाही. हा भोग पुन्हा भोगण्यास तयार असतील तर बरे वाटेल. अर्थात कबुली होतीच. आश्चर्याची गोष्ट अशी की तेव्हापासून जो खोकला व दमा थांबला तो आम्ही 20-25 दिवसांनी परत मुंबईस येण्यास निघालो त्या रात्री गाडीतच खोकल्याची सुरुवात झाली. तो सुमारे 1 महिना त्रास झाला. प्रवास मात्र आनंदात पार पडला. मलकापूरहून निघालो ते जेथे श्री महाराजांची मंडळी होती तेथे एखादा दिवस किंवा थोडा वेळ गेलो. वाटेत बुलढाणा, चिखली, साखरखेर्डा, मेहकर व जालन्यास आलो. तेथे 2 दिवस मुक्काम करून नांदेडला गेलो. श्री यज्ञेश्वर दीक्षित यांच्याकडे उतरलो. देवळात श्रींचे प्रवचन झाले. येथून श्री तुकाराम महाराजांच्याकडे जावयाचे होते. निघण्याच्या वेळी श्री महाराज म्हणाले, तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात तेथे शरणागतीशिवाय मार्ग नाही. साधने कितीही करा, पार लागणार नाही. सर्वांनी तेथे शरण जावे म्हणजे आपले कल्याण होईल. नांदेडहून दुपारी निघालो. बसने डोंगरगावला आलो. येथून श्री येळेगाव 3 मैल लांब आहे. 2 बैलगाड्या केल्या होत्या. रात्री 8च्या सुमारास आम्ही येळेगावी श्री तुकाराम महाराजांच्या चरणापाशी गेलो. तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध 11 रविवार तारीख 9/12/1951 होता. प्रशस्त मंदिर व इतर जागा पाहून आनंद वाटला. ज्या वेळेला श्री महाराज तेथे गेले होते त्यावेळी तेथे काय झाले असेल ही कल्पनाही करवत नाही. श्री तुकाराम महाराजांच्या वेळेची एक विहीर व एक कोठीवजा खोली आहे. दुसऱ्या दिवशी श्रींचे समाधीवर मंडळींनी अभिषेक केला. मालाढून वस्त्र नेले होते ते घातले. नैवेद्य केला. रात्री थोडेसे भजन व बाबाराव मेरेकर यांनी कीर्तन केले. त्याचे दुसरे दिवशी जेवण करून निघालो. तेथील सर्व व्यवस्था एक संन्यासी बघतात. तेथे सर्वांस फारच आनंद वाटला. श्री महाराज मंदिरात बसले नाहीत. आम्ही उतरलेल्या खोलीत बसून सर्वांना दर्शन दिले. 2 दिवस तेथे मुक्काम करून तिसऱ्या दिवशी निघताना सर्वांना जड वाटले. रात्री कळमनुरीला उतरलो. दुसऱ्या दिवशीची दत्तजयंती होती. तेथील मंडळींनी फारच आग्रह केला. तेव्हा एक मोठे मंदिर गावाबाहेर होते. तेथे नैवेद्य करून रात्री वाशिमला देशपांडे वकील यांच्याकडे आलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी श्रींना नैवेद्य केला. तेथून अकोल्यास जाण्यास निघालो. वाटेत शिरपूर गावी तेथील मंडळींनी श्रीरामाच्या देवळात बसून 13 कोटी जप केला होता. तेव्हा श्री महाराजांनी तेथे येऊन 4 शब्द सांगावेत असा त्यांचा फार आग्रह होता. श्री महाराजांनी 1 दिवस तेथे राहावे असा त्या मंडळींचा विचार होता. पण परत येण्याची घाई असल्यामुळे थोडा वेळ त्या श्री राम मंदिरात येण्याचे श्री महाराजांनी कबूल केले. तेथूनच अकोल्यात जाण्याकरता गाडी बदलावायची होती. त्या अवधीत येऊन जाईन असे म्हणाले. त्या सर्वांनी कबूल केले. त्याप्रमाणे श्रींबरोबर मी व प्रल्हाद बुवा असे श्री राम मंदिरात गेलो. ते मंदिर मंडळींनी गच्च भरून गेले होते. श्री महाराज बसल्यावर म्हणाले, मला पुढे जाण्याची घाई आहे हे तुम्हास माहीत आहेच. तरी पण तुमचे समाधान झाल्याशिवाय जाणार नाही. त्यांनी 10 मिनिटेच पण सुंदर व पटण्यासारखे सांगितले. सांगणे झाल्यावर श्रींनी विचारले, तुमचे समाधान झाले का? सर्वांनी एकदम होय म्हणून सांगितले. पुन्हा सांगतेला येईन म्हणाले, पण पुढे जाता आले नाही. ठरल्याप्रमाणे रात्री अकोल्यास
बाबूराव गोडबोले यांच्या घरी गेलो. तेथे 2 दिवस राहून थेट मुंबईस यावयास निघालो. वाटेत जळगाव स्टेशनवर थांबून ठेवलेला दमा व खोकला मंडळीत सुरू झाला. तो पुढे 1 महिनाभर होताच. पण श्रीकृपेकरून प्रवासात मुळीच त्रास झाला नाही. श्रींचा उत्सव जवळच आला होता. यंदा उत्सव तारीख 24/12/51 रोजी होता. म्हणून 1-2 दिवस मालाडमध्ये राहून थेट गोंदवल्यात जाऊन पोचलो. उत्सव झाल्यानंतर 15 दिवस श्री महाराज गोंदवल्यासच होते. तेथे डॉक्टर पाथरकर रजा घेऊन आले. तेथील सर्वांचा निरोप घेऊन गोंदवल्याहून तारीख 16/1/52 निघालो. मसूरला गेलो व रात्रीच चाफळला गेलो. बरोबर डॉक्टर पाथरकर व आमची मंडळी होती. तारीख 17/1/52 रोजी चाफळ येथील श्री रामरायाची पूजा डॉक्टर पाथरकर यांनी केली. आम्ही नैवेद्य करणार होतो, पण ज्यांच्या घरी आम्ही उतरलो होतो ते देशपांडे, बाबासाहेब देशपांडे यांचे व्याही यांनीच श्री महाराजांना नैवेद्य केला. तेथील गादीवरील श्री आबासाहेब महाराज जेवणास आले होते. दुपारी श्री रामरायाचे दर्शन घेऊन मसूरला परत आलो व दुसरे दिवशी श्रींबरोबर पुण्यास आलो. डॉक्टर पाथरकर व चिरंजीव दिनकर सांगली कोल्हापूरकडे गेले. यावर्षी श्रींच्याबरोबर हिंडणे फार झाले. त्यांच्याच कृपेने ते मानवले यात शंकाच नाही. पुण्याहून जांभवलीस, गांगलांकडे व तेथून कडावास नाना उपाध्ये यांच्याकडे आलो. तेथे श्री गणरायाची मूर्ती असून तेथील मंडळी उपासक आहेत. पुण्याहूनही बरीच मंडळी जमली होती. 2 दिवस राहून मालाडला आलो. अश्वत्थपूरहून काही मंडळी श्रींना दासनोमी करता बोलावण्यास आली होती. श्रींनी कबूल केले. त्याप्रमाणे श्री महाराजांच्या बरोबर मी, रामदास व अश्वत्थपूरचे नागप्पा वगैरे सकाळच्या गाडीने निघून पुण्यास जेवण करून तारीख 19/2/1952 रोजी हरिहरला गेलो. तेथे भीमराव वगैरे मंडळी आली होती. तेथेच जेवणे करून निघालो. तेथे दत्तोपंत जोगळेकर भेटले. त्यांचे वय 90चे पुढे होते. आपले नात जावई कानडे यांच्याकडे होते. श्री महाराजांचे एक निष्ठावंत भक्त होते. आम्ही श्री दासनवमीच्या रात्री 11 वाजता अश्वत्थपूरला पोचलो. ते गाव हरिहरपासून 150 मैल दूर आहे. टॅक्सीनेच गेलो. तेथे सर्व मंडळी श्रींची वाट पाहत होती. आम्ही पोहोचेपर्यंत भजनाचा सप्ताह चालू ठेवला होता. तेथील मंडळी अत्यंत प्रेमळ होती. रामय्या गुटी यांनी एक झोपडी बांधली होती. तेथे तारीख 21/2/52 रोजी श्री महाराजांच्या पादुकांची स्थापना झाली. त्या बाजूला मुक्काम 4-3 होता. पुष्कळ ठिकाणी जावे लागले. प्रदेश डोंगराळ असल्यामुळे खाली वर फार आहे. श्री भीमरावही बरोबर होते. तेथील मंडळींचे श्री महाराजांच्यावरील प्रेम पाहून फार आश्चर्य वाटले. 200-300 वर अनुग्रह झाले. तेथून निघून दावणगिरी, गदग, श्री व्यंकटापूर, हुबळी, धारवाड वगैरे करून सोलापूरला जाऊन तारीख 15/3 रोजी मालाडला परत आलो. श्री महाराजांच्या बरोबरील प्रवासात नेहमी आनंदच होता. त्यामुळे प्रवासाचा शीण वाटला नाही. आम्ही मालाडहून निघण्याच्या आधी 2-3 दिवस सुंदराताई व सौ सोनूताई बहिणी पुण्याहून आल्या होत्या. सुंदराताईची प्रकृती बरी नव्हती. तिला सायन दवाखान्यातील औषध सुरू केले, पण तिचे दुखणे जास्त होऊन एकाएकी हृदयविकाराने ती वारली. तिची श्री महाराजांच्यावर लहानपणापासून चांगली श्रद्धा होती. श्रींच्या इच्छेप्रमाणे तिचे लग्नकार्य झाले. तिच्या प्रारब्धात सुख नव्हते, पण अंतःकरणात समाधान होते. श्रींच्याकडे येऊन गेली, यातच समाधान. ती तारीख 23/2/52 रोजी वारली. असो, जालन्यात काही भानगडी निर्माण झाल्या. श्री पांडुरंगबुवांचे एक शिष्य देवराव तेथे वारले व त्यांचे शिष्यांच्या मनातून जालन्याच्या मंदिरात त्यांच्या पादुका स्थापाव्यात असे होते. पण त्या शिष्यांशिवाय ते कोणासच पसंत नव्हते. यासाठी श्री महाराजांनी श्री रामनवमीकरता जालन्यास यावे असा सगळ्यांचा आग्रह होता. त्याप्रमाणे श्री महाराज तेथे गेले. श्री रामनवमीचा उत्सव तारीख 3/4/52 झाला. देवरावांचे बरेच शिष्य आले होते. श्री महाराजांनी जालन्याच्या श्री राम मंदिराचे महत्त्व सांगितले. श्री म्हणाले, या मंदिराच्या स्थापनेस मागे मोठी तपश्चर्या आहे. श्री आनंदसागर महाराजांनी स्थापना केली.
भिक्षेने व उपासनेचे जोरावर चालवले व त्यात स्वतःचे काही आपलेपणाने ठेवले नाही. पुढे श्री रामभाऊ व श्री पांडुरंग बुवांनी अगदी निस्वार्थीपणाने चालवली. त्यांनीही आपली स्मृतिचिन्हे येथे राहावी असे म्हटले नाही. येथे उपासना वाढवावी. जेथे प्रेम नाही किंवा विरोध असेल तेथे स्थापना करणे योग्य नव्हे. बराच वेळ बोलाचाली झाली. त्याच बाजूला श्री आनंदसागर महाराजांची सून लक्ष्मीबाई होत्या. त्याच सुमारास श्री प्रल्हाद बुवांचे मनातून श्री पांडुरंग बुवांच्या पादुकांची स्थापना श्रीरामाच्या समोर करावी असे होते. पण वरील वादामुळे ते मागे पडले. बाहेरगावी कोठेही पादुकांची स्थापना करून उपासना वाढवावी तेथे श्री महाराजांनी येण्याचे कबूल केले तेव्हा तूर्त तो विषय थांबला. तेथून श्रींसह अंबडला गेलो. श्री आनंदसागर महाराजांनी प्रथम अंबड येथे श्रीरामाची स्थापना करून तेथे नामस्मरण करीत असत. ते स्थान अगदी एकीकडे आहे. सभोवार चिंचेची झाडे आहेत. आजूबाजूला वस्ती नाही. अंबड गाव तेथून सुमारे 1 मैल आहे. नंतर ते जालन्यास गेले. अंबडचे श्रीरामाची पूजा त्यांच्या शिष्यांपैकी एक करीत असे. पुढे श्री आनंदसागर महाराजांचे चिरंजीव बाबूराव तेथे राहू लागले. तेथे मंडळी घेऊन राहणे फारच धोक्याचे होते. पण बाबूरावसुद्धा निष्ठेने निर्भय अवस्थेत राहत होते. त्या ठिकाणी चोरी झाली. आजूबाजूच्या मुसलमानांनी मारहाण केली. पण त्यांनी जागा सोडली नाही. अजून ते तेथेच राहत आहेत. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.